अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे, महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने. गायत्री छंदनंदा शक्ती अग्नितत्व बीज रक्तदंती, ऋग्वेद स्वरूप स्थिती महाकाली ते स्मरावे. ऐसा विनियोग म्हणून उदक भूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे भक्तिभावाने. ब्रह्मयाचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण, मधुकैटभाचे हनन केले पहाजियेने. खड्ग चक्र गदा पाणी धनुष्य परिघ शूल बाण, दश हाती आयुधे घेऊन युद्धा उभी ठाकली. दिव्य आभूषणांनी युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत, नीलमणी समचमकत देहकांती जियेची. ऐसे करावे ध्यान सुरू करावे ग्रंथ पठन, महाकाली कृपे करुण निर्विघ्न कार्य होतसे. मार्कंडेय श्रोत्या लागून म्हणे ऐका सावधान, सूर्यपुत्र सावर्णी आख्यान आठवा मनुजा म्हणती. स्वारोचीश मन्वंतर सुरथ नृप महिवर, चैत्र कुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी. माते परी प्रजापालन धर्म मार्गी सदामण, कोलाविध्वंसी शत्रुघ्न चालुनी आले तयावरी. राव पराक्रमी थोर परियुद्धात जाहली हार, मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यासी जाहले. गेला सर्व प्रभाव राजा झाला दीनमानव, अश्वावरी होऊन स्वार काननांतरी रिघाला. शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात, मेधामुनी आश्रम पाहात शांती अपार लाभतसे. मुनी करीतसे स्वागत राजा होई स्वस्त चित्त, काही काळ राहितेथ शांत मन करावया. ऐसे काही दीन जात मन पुन्हा होई अशांत, म्हणे मी नृप आसून येथ काननी येऊनी पडलो का. काय झाले असेल राज्याचे, काय झाले असेल द्रव्याचे, हाल काय प्रजेचे झाले नकडे मजलागी. माझे भ्रष्ट सेवक शत्रुते मिळवणी सम्यक, प्रजेसी देती दुःख काय करावे कडेना. चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर, न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाना होतसे. ऐसा राहे आश्रमात तव एक दीन देखत, एक वैश्य चिंताग्रस्त तय ठाई पातला. देखून या वैश्यासी राजा विचारी तयासी, काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा. ऐकुनी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून, मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मजलागी. होतो बहु धनवान परी स्त्री पुत्रे दिले हाकलून, येथे आलो म्हणून शांती लाभया कारणे. परिमण अशांत स्त्री पुत्राते चिंतित, काय असतील करीत म्हणून चिंती मानसी. असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी, सुखी असती की कष्टी म्हणून चिंता करीतसे. हा सोनी राजा म्हणत, जे तुझला हाकलीत त्याज कारणे चिंता करीत मूर्खत्व जाना हे असे. वैश्य म्हणे आपले वचन योग्य परीन राहे मन, स्त्री पुत्रा ते आठवून सदा चिंता करीतसे. धन लुटाया कारण मज दिदले हाकलून, परिचित्त प्रेममग्न होनी चिंता करीतसे. ऐसे का आहे होत हे नकडे मजप्रत, कवन माया अद्भुत खेळ सारा हारचे. ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य, अभय मुनी ते वंदित सांगती सारे तयासी. राजा म्हणे मुनीसी, हे नकडे मानसी ही काय माया तू जानसी. सांगा कृपा करुनिया, मी राज्य भ्रष्ट दुःखित वैश्यगृह भ्रष्ट दुःखित, तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे. ही महामाया काय विवेकशून्य मती होय, कोठुनी
निर्माण होय कृपा करुणी सांगावे. ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करेती, समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या आधीन राहतसे. पक्षिणी प्रभाती उडत, सायंकाळी मागे फिरत, कोण त्यांसी प्रेरणा देत लीला महामायेची. गाय बैल अश्व श्वान न जाती गृहा सोडून, आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा. काही प्राणी दिवांध, काही असती रातांध, काही दिनरात्री पाहत, ऐसे विविध प्राणी ते, ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहुनी. पिपीलिका कन देखून भक्षावया धावतसे. धावे गजपोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी, महामायेच्या प्रभावाने. ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पडत, त्यातची संसार करीत पाडती आपल्या पिल्लासी. उदर भरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण, मनुष्य काय याहून अधिक जाना करीतसे. परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित, महामायेसी नोळखित म्हणून दुःखी होतसे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती, सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावे करुनिया. पंडित आणि महाज्ञानी ऐसा जना पाहुनी, विविध प्रकारे मोहगुनी ठेवी महामाया ती. त्या महामाया भगवतीने विश्व रचले हे सारे, तिच्या आधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी, पराविद्या अखिलेश्वरी, बंधन मोक्षा सर्वेश्वरी, सर्व तीच करीतसे. ती होता प्रसन्न, सायुज्य मुक्तीचे वरदान, भक्ता लागी देवन मुक्त त्यासी करीतसे. राजा म्हणे ऋषी लागून, अशी ही महामाया कोण, केव्हा झाली उत्पन्न, चरित्र सांगा आम्हासी. कैसा तिचा प्रभाव, कैसे स्वरूप वैभव, महर्षी तुम्ही ज्ञानार्णव, सर्व सांगा मजलागी. ऋषी म्हणती नृप ऐका, आदि अनादि नित्य एक, संपूर्ण जगत स्वरूप देख, त्या दुर्गेचे जाण तू. परी कार्या कारण विविध रूपे घेऊन, स्वय अजन्मा असून प्रकट जाणा होतसे. देव कार्य कारण दुर्गा करी रूप धारण, प्रकटली महादेवी म्हणून जय जयकार देव करिताती. कल्पांताचे अंतकाळी जलमय होते विश्वसकडी, महाविष्णू शय्यास्थळी निद्रेस्त होते जाहले. योग निद्रेत नारायण शेषावरी होते पहुडून, नाभी कमली ब्रह्मा आपण स्वानंदी मग्न होते ते. तव विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन, मधु कैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी. भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत, ते पाहुनी भयभीत झाला पहा ते धवा. करण्या विष्णूसी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत, श्रीहरी नेत्रा माझी राहत होती तेव्हा महामाया. ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहारकारिणी, श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो. तू स्वाहा तू स्वधा नित्या, तू वषट्कार स्वरात्मिका, सुधा अक्षर तू नित्या, मंत्रात्मिका तुझ नमो. अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त, संध्या सावित्री आरक्त, जगत जननी तुझ नमो. करिसी विश्वासी धारण, करिसी विश्वासी पालन, अंतिनाश संपूर्ण या विश्वाचा करिसी तू. उत्पन्न करिसी विश्व जेव्हा, म्हणती ब्रह्मानी तुझ तेव्हा, पालन करिसी विश्व जेव्हा, वैष्णवी ऐसे तुझ म्हणती. कल्पनाती संहार जेव्हा, रुद्राणी म्हणती तेव्हा, उत्पत्ती स्थिती लया कारणा, जगन्माता जगन्माया तुझ म्हणती. महाविद्या महामाया, महामेधा महास्मृती, महामोहा महादेवी, महेश्वरी परमेश्वरी, ऐसी नामे अनंत, गुणत्रयाते विभाजित, प्रकृती रूपे खेळवित, सर्व जाना विश्वाते. तुझ म्हणती काल रात्री, महारात्री मोहरात्री, श्री विष्णूचे नेत्रांतरी, राहुनी निद्रिस्त त्या केले. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा,
मनबुद्धी ते अगोचरी पहा, विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे. लज्जा तुष्टी पुष्टी शांती, क्षमा सद्बुद्धी आणि धृती, आत्मस्वरूपाची जागृती तुझी या कृपे होतसे. खड्गशूल गदा चक्र शंख बाण चाप घोर, करी दैत्यांचा संहार, अभय देई भक्ता ते. करावया दैत्यांचा संहार, धरी रूप उग्र भयंकर, परिभक्ता लागी सुंदर, सौम्य श्यामल मूर्ती ती. शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर, सदैव स्मित मुखावर नित्य राहे जियेच्या. ऐसे तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी, विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझ नमो. कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण, जगतपालक नारायण त्यांसी निद्रिस्त त्वा केले. उत्पत्ती स्थिती लय जो करी, ऐसा जो श्रीहरी त्यासी निद्रिस्त करी, ऐसा महिमा जियेचा. ऐशी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी, कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवनाचे. हे मधुकैठभ असुर यांसी मोही सत्वर, नातरी हे भयंकर उत्पातक आता माजविती. करी विष्णूसी जागृत देई बुद्धी तयाप्रत, संहारावया दैत्यांप्रत वंदन तुते करी तसे. ब्रह्मदेवाचे स्तवन ऐकुनी योग निद्रा प्रसन्न, नेत्रमुख नासिक हृदय सोडून समोर उभी ठाकतसे. श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जाई निघून, जगत स्वामी जनार्दन जागृत होई ते धवा. तव देखे मधुकैठभ ब्रह्मयासी खावया जात, त्या सवे युद्ध करीत महाविष्णू ते धवा. 5 सहस्त्र वर्ष दारुण चाले तेथे रणकंदन, अंती महामाया मोहून त्यांची बुद्धी टाकी तसे. असुर होऊनी मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत, तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालोसे. आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान, विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने. पाहुनी फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न, सर्वत्र जल पाहुन वदते झाले ते दवा. जेते नाही जलस्थान कोरडी जागा पाहुन, मारी आम्हा लागून आम्ही मरू निश्चये. ऐसे एकता वचन विराट रूप करी धारण, जांघेवरी ठेवूनी मान चक्रे त्यांसी वधिले. दोन्ही दैत्यासी ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी, महामायेचा अवधारी प्रभाव जाना असे हा. ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा, प्रकट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो. मधुकैठभ दैत्य वद नाम ऐसे अध्याय नाम विधान, पठने मनोरथ पूर्ण होतील जाना भक्तांचे. मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जान, दुर्गा सप्तशती देवी महात्म प्रथम अध्याय गोड. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय पहिला समाप्तम. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दूम दुर्गाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. या मध्यमचरित्रासी भगवान विष्णू असे ऋषी, महालक्ष्मी देवता पर्येसी उष्णिक छंद असे जाना. शाकंभरी शक्ती दुर्गाबीज, वायु तत्व यजुर्वेद, श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ जपे विनियोगा म्हणावे. कमलासनी बैसून करी दारिद्र्याचे हनन, विविध आयुधे घेऊन दैत्य हनन तीच करी. ऐसी महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे नित्य ध्यान, सुख शांती समाधान सदैव लाभे भक्तासी. ऋषी म्हणती नृपासी, पूर्वी देव दैत्यासी युद्ध जाहले असमसाहसी. शतवर्षे संग्राम जाहला, महिषासूर दैत्याधिपती इंद्रदेवांचा अधिपती. रणांगणी पहा भिडती, आवेशाने लढती ते. युद्धा अंती देवगण गेले पहा पडून, असुर विजयी होऊन स्वर्गी जाऊनी बैसला. ब्रह्मदेवासी पुढे करुण इंद्र समस्त देवगण, जाती हरिहर स्थान कथा आपुली सांगावया. हरिहरांसी देव म्हणती, महिषासुर महाख्याती झाला स्वर्गाचा अधिपती. आम्हासी त्याने हरविले,
इंद्र सूर्य अग्निदेव वायू चंद्र वरुणदेव यम तथा अन्य देव सर्वांत्याने हरविले. सर्वा पराजित करून घेतले अधिकार हिरून दिले आम्हा हाकलून म्हणून आलो सांगावया. गेले आमुचे देवत्व मनुष्या परी आहो हिंडत आम्ही आपुले शरणागत सांगा उपाय आम्हासी. कैसे वधावे दैत्यासी हे सांगावे आम्हासी म्हणून देव हरिहरासी विनविते जाहले ते धवा. ऐकुनी देवाचे वचन हरिहर होते कोपायमान भ्रुकुटी तेडी करुण शिव क्रोधे पाहतसे. महाविष्णूच्या मुखातून तेज बाहेर येई महान तैसेची इंद्रादी देहातून तेज बाहेर येतसे. ब्रह्मा विष्णू रुद्र अग्नी वायू वरुणदेव यम अश्विनी कुमार इंद्र तेज आपले सोडिती. या सर्वांच्या तेजातून होई महातेजपुंज निर्माण दाही दिशा उजळून जाती पहा ते धवा. त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्माण त्रैलोक्य जाई दीपोन दुर्गा तेजे ते धवा. शिव तेजे मुख कमल यम तेजे केस कोमल विष्णू तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने. चंद्र तेजे दोन्ही स्तन इंद्र तेजे कटी प्रदेश वरुण तेजे जांघ धारण केले दुर्गेने. ब्रह्म तेजे दोन्ही चरण पृथ्वी तेजे नितंब सूर्य तेजे पादांगुली पूर्ण धारण केले दुर्गेने. वसु तेजे हस्तांगुली कुबेर तेजे नासिका भाडी अग्नि तेजे त्रिनेत्र कमली धारण केले दुर्गेने. प्रजापती तेजे दंतपक्ती संध्या तेजे भ्रुकुटी वायू तेजे कर्णद्वरी धारण केले दुर्गेने. सर्व देवांचे तेजामधून दुर्गा झाली निर्माण करावया जगत कल्याण तेज साकार होतसे. पाहुनी दुर्गा साकार प्रसन्न झाले देव सर्व आकुले शस्त्र अस्त्र देत देवी लागी ते धवा. त्रिशूल देई शंकर विष्णू सुदर्शन चक्र वरुणे दिव्य शंख देवी लागी अर्पिला. शक्ती देई वैष्णावर वायू देई बाणतुनीर दिव्य धनुष्य प्रदान देवी लागी अर्पिले. दोन भाते वायू देत जाते अक्षय भाते म्हणत बाण कधी न संपत ऐसे दिव्य भाते ते. ऐरावतावरील घंटा आणि वज्र ऐसे स्वयं देई इंद्र यमराज कालदंड देतसे दुर्गा देवी ते. प्रजापती स्फटिकमाला पाश वरुणाने दिला कमंडलू ब्रह्मदेवे अर्पिला दुर्गे लागी ते धवा. रोम रोमांत दिवाकर आपुले तेज भरे समग्र महाकाल ढाल तलवार देतसे दुर्गा देवी ते. कदा न होती जीर्ण ऐसी वस्त्रे दोन तैसेची माला आभूषण दिधले क्षीरसागराने. दिव्य चुडामणी नुपुर कुंडल कंकन केऊर रत्नमुद्रिका दिव्य अर्धचंद्र दिधले क्षीरसागराने. परशु अनेक दिव्यास्त्र अक्षय माला अभेद्य कवच अन्य अनेक शस्त्र अस्त्र दिधली विश्वकर्म्याने. जलधी देई कमल सुंदर वस्त्रे रत्न अलंकार आपापल्या परीने सर्व सेवा करीती देवीची. विविध प्रकारचे रत्न शेषनाग दुर्गेसी देत वनराज सिंह भेट देत हिमालये पर्वत दुर्गेसी. मधुपात्र देई कुबेर पृथ्वी देई नागहार ऐसे नाना अलंकार देव देती दुर्गेते. ऐसे परी सजवून देव करीती वंदन आणि सर्वही मिळून जय जयकारे गर्जती. दुर्गेने होऊन प्रसन्न दिधले सर्वा आशीर्वचन दीर्घ गर्जना करून सामर्थ्य आपले दाविले. त्या गर्जेने करुण पृथ्वी होई कंपायमान समुद्रे उठे तुफान ऐसा आकांत वर्तला. जय जय दुर्गे सिंहवाहिनी दुःख निवारी प्रकट भवानी देव ऋषी आणि मुनी स्तोलाधले ते धवा. महिषासुर होनी क्रोधित म्हणे संकट अकस्मात उठुनी उद्भवले येत कैसा नाद हासे. सैन्याते करी सुसज्जित कवचे शरीरी चढवित शस्त्रे अस्त्रे हाती घेत नाद लक्षोनी निघाले. हिमालयी जावनी पाहत तव दुर्गेसी देखत त्रैलोक्य तेजे दीपत ऐसे रूपे तियेचे. पद तळी पृथ्वीशी दाबित मुकुटे आकाश भेदित
धनुष्यटनत्कारे कंपित सप्तपातळ होतसे स्वरूपे दश दिशा व्यापित शस्त्रास्त्रे हात अनंत त्यानादे कंपित धरणी जाना होतसे पाहुनी दैत्य सैन्य देवी करी गर्जन युद्ध महादारुण सुरू झाले तेधवा सेनापती चिक्षुर सैन्या ते देतसे धीर तैसेची दैत्य चामर लढो लागे देवीसी महिषासुर सेनानी चिक्षुर अन्य बलाढ्य असुर सवे घेऊन सैन्य संभार चालुनी जाती देवीवरी बलाढ्य दैत्य चामर सैन्य त्याचे 60 सहस्त्र अदग्र नामे असुर भिडे पहा देवीसी 1 कोटी रथांसहित महाहनु नामे दैत्य देवीसी आव्हान देत युद्धा लागी सरसावे 5 कोटी रथ घेऊन युद्ध करी दैत्य असिलोम बाष्कळ दैत्य एवण त्यासी मिळे ते धवा 60 लक्ष रथांसहित बाष्कळ देवीसी भिडत चहूबाजूनी घेरीत दैत्य पहा देवीसी अनेक दल हत्तीवरी अनेक आरूढोनी रथावरी कोठ्यावधी अश्वावरी बैसुनी युद्ध करताती बिडाल नाम दैत्य 5 अरब सैन्यासहित सहस्रावरी महादैत्य युद्ध करी ती देवीसी स्वयं महिषासुर आपण मध्यभागी उभा राहून पाहेरण कंदन मारा हाणा म्हणतसे विराट रूप धरुनी सहस्रावधी हस्तांनी दुर्गेने शरसंधानी असुर मारले तेधवा भगवती दुर्गा परमेश्वरी देवांसाठी युद्ध करी दुष्ट असुरांते मारी जगत कल्याण करावया देवीचे श्वासागणिक वीर उत्पन्न होती अनेक असुरा ते ठार करीत ऐसा महिमा दुर्गेचा दुर्गा देवीचे सिंह वाहन दैत्यान माझी संचरून असंख्य दैत्यांते फाडून टाकिले पहा सिंहाने देवी निश्वासे उत्पन्न सहस्त्रगण करीती कंदन नगारे शंख वाजवून उत्साहित करीती देवीला जैसे तृणासी लागला अग्नी भस्म होय एकक्षणी तैसे सर्व असुर जानी मारिले पहा देवीने पाशे कित्यका बांधले किती एकांचे तुकडे केले गदेने शिर फोडिले ऐसे जाहले तेथ देखा मुसड प्रहारे कित्येक रक्तबमन करीती तेथ शूल प्रहारे उर फुटत किती दैत्यांचे ते धवा शरसंधानी कित्येकांचे हात पाय मान कापले ऐसा परी किती एक पडले मरोनी जाना भुवरी सहस्रावधी कंबंध रणामाजी करीती नृत्य देवीचे ललकारित मारो तू ते म्हणूनिया जैसे तृणकोठारासी अग्नी लागता परियेसी नष्ट होई क्षणमात्रेसी तैसे तेथे जाहले दुर्गा एका क्षणात कोठ्यावधी असुर मारित भूमी रक्ताने भिजत नद्या वाहती रक्ताच्या सिंह ही पराक्रम करी अनेक असुरा ते मारी देवी गणांनी तेथवरी महायुद्ध केले देखा उभे राहुनी गगनात देवगण पुष्पे वर्षत उद्यस्तु अंबे म्हणत जय जयकार ऋषी करीती मार्कंडेय पुराण सर्वर्णिक मन्वंतर जान देवी महात्म्य महिषवधा नाम देवी महात्म महिषवदनाम द्वितीय अध्याय गोडः स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय 2 समाप्तम। अध्याय 3 ध्यानम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। ओम दुम दुर्गाय नमः। उदित सूर्य समान दुर्गेची अंगकांती महान आ रक्त वस्त्र नेसून उभी समोर राहतसे रक्तचंदन स्तनी लेपिले मुंडमाळा गळा घातली हाती जपमाळ घेतली ऐसे रूप दावीतसे 3 नेत्र चंद्रकोर भाडी मुकुट सुंदर कमलासनी विराजित अभय मुद्रा करीतसी ध्यानी ऐसे पाहुन केले देवी ते वंदन ऋषी भक्ता लागून कथा सांगती देवीची पाहुन दैत्य सैन्याचे हनन दैत्य सेनापती चिक्षुर आपण महाक्रोधे पुढे येऊन अंबेसी युद्ध करीतसे जैसे मेरू पर्वतावर जलधारा वर्षती अपार बाणवर्षा तो असुर करू लागे ते धवा श्रीदेवीने अनायास
छेदिले बाण समूहास अश्वसारथी ध्वजधनुष्य कापोन तिने काढिले घेऊनी ढाल तलवार दैत्य धावे देवीवर सिंहमस्तकी करुणी मार देवीवरी धावे तो देवीच्या वाम बाहीवर दैत्य मारी तलवार तवती तुटूनी भूमीवर पडे पहा ते दवा मग शूल घेऊनी करी क्रोधे फेकी दुर्गेवरी अतिवेगाने देवीवरी शूल येऊ लागला देवीनेही एक शूल फेकिला शूल देखून दैत्य शूलाचे तुकडे होऊन भूमीवर पडले ते चिक्षुर महादैत्य त्याचेही तुकडे होत देवी शूलाने अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले पाहता सेनापती मृत सामर दैत्य धावत गजावरी आरूढत युद्धा लागी सरसावे शक्ती सोडी देवीवरी हुंकारे देवी निष्प्रभ करी शक्ती पडे भूमीवरी देखुनी क्रोध दैत्याते क्रोधे शूल फेकी दैत्य देवी बाणे तो तोडित सिंह गजावरही चढत मारावया दैत्याते सिंहे बाही पकडून दैत्यासी भूमी पाडून पंजे त्यासी मारुण शिरधड केले बाजूला उदग्र तैसाची मेला देवीने त्यासी मारिला करालही तैसाची मेला देवी हस्ते त्यारणी उद्भत्त नामे दैत्य गदा प्रहारे देवी मारत बाष्कळ ताम्र अंधक मारले पहा देवीने दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्यामारी ऐशापरी शांतियाभी पृथ्वीवरी देवकार्य करीतसे उग्रास्य उग्रवीर्य महाहनु आदी दैत्यांचे हनन त्रिशूले देवीने करुण भूमिभार उतरला दुर्धर दुर्मुख बिडाल ऐसे कित्येक दैत्यवीर सर्वांसी यमनगर पाठविले त्या देवीने पाहुनी स्नेनेचा संहार महिषरूप धरी महिषासुर देवीने सेनेत हाहाकार उडवीतसे ते दवा कित्येका शिंगे मारिले किती एका खुरे तुडविले निश्वासे पहा उडविले दूर किती एकासी शिंगांनी उचलोन पर्वत देवी सैन्यावरी फेकित वृक्ष पाशान पडू लागत देवी सैन्यावरी ते धवा महिषासुरे महापराक्रम केला पहा दारुण त्यांच्या निश्वासे पाशन गगनी उडोनी जाती ते मागोनी परत देवी सैन्यावरी पडत अपार हानी होत देवी सेनेची त्यावेळी हे पाहुनी क्रोधित होई दुर्गा देवी तेथ दैत्य आक्रमण करीत देवी आणि सिंहावरी दुर्गा महाचंडिका पाशे त्यासी बांधे देखा महिषरूप त्या गुणी देखा सिंहरूप धरितसे महिष सिंहासे रूप धरिले दुर्गेने त्यासी पकडिले त्याने रूप पालटिले पुरुष रूप धरिले देखा देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी सोंडेने मारी सिंहासी चित्कार दीर्घ करुनिया देवी तव अकस्मात सोंड कापुनी टाकीत पुन्हा महिषरूप घेत महादैत्य ते धवा महिषरूप घेऊन करी देवी सैन्याते हैराण चंडिका हासे खदखदून मधुपाना ते करुनिया शिंगाने पर्वत उचलूनी देई देवी सैन्यावरी फेकुनी देवी बाण समूहानी चूर्ण केले ते धवा हासुनी देवी म्हणत जोवरी मी मधुपीत तोवरी गर्जना करीत हर्ष करुनी घेई तू तुझा मृत्यू मम हाती होईल काही क्षणाती शीघ्र देवता गर्जती पहा आता निर्धारे ऐसे म्हणून जगदंबा उडी घेई ते धवा महादैत्या ते आडवा पाडिला पहा देवीनी लता प्रहार करोनी दैत्य पाडिला धरणी शूले कंठ भेदुनी टाकिला पहा देवीने महिषाचे कापिता शिर राक्षस येई बाहेर हाती घेऊनी तलवार शिर त्याचे छेदिले ऐशा परी महिषासुर मारिला देवीने असुर दैत्य सैन्य हाहाकार करीत पडोनी गेले ते प्रसन्न होनी देवगण पुष्पवर्षाव करीत जान ऋषी म्हणे नृपा लागुन चरित्र ऐसे देवीचे देवता ऋषी गण गंधर्व दुर्गेचे स्तवन करीत अप्सरा नाचू लागत हर्षभराने ते धवा मार्कंडेय पुराणांतर्गत सर्वांनिक मन्वंतरांगत देवी महात्म महिषासुरवध नाम
तृतीयोऽध्याय। स्वस्ति। दुर्गा सप्तशती। अध्याय 3 समाप्तम। अध्याय 4। श्री गणेशाय नमः। ओम दुम दुर्गाय नमः। ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा। महासिद्धी भावया प्राप्त साधक जिची सेवा करीत देवी देवता परिवृत्त जय जय दुर्गे नमोस्तुते। शंखचक्र कृपाण त्रिशूल त्रिनेत्र धारण तेजस्विनी सिंहवाहन जय जय दुर्गे नमोस्तुते। असुरांचे करिताडन भक्ता देई वरदान स्मरताची येई धावण जय जय दुर्गे नमोस्तुते। ऐसे परिध्यान करुण ऋषी म्हणे नृपा लागून एके लक्ष देऊन पुढील आख्यान देवीचे। सेने सहित महिषासुर झाला पाहुण संहार देवता झुकोनी शिर स्तवन करीती ते धवा। अत्यंत आनंद भरित देवता होती रोमांचित स्तुती करू लागत जगदंबेची ते धवा। सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूप स्थिती ऋषी देवता अर्चिती जय जय दुर्गे नमोस्तुते। तुझ्या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना। सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण सर्व अशुभांचा नाश पूर्ण दुर्गा चंडिका करीतसे। हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा सद्भक्तांसी नित्य तू। पुण्यात्म्याच्या घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी सद्गुण देवी संपत्ती लाभे तुझ्या सत्तेने। ज्याचे शुद्ध अंतकरण श्रद्धा सद्बुद्धी सुमन लज्जा विनय सद्गुण रूपे राहसी देवी तू। जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेसी वंचित दारिद्र्य आणि मूढग्रस्त हो निराहती अवधारा। भगवती दुर्गे नमस्कार तू ते करीतो वारंवार कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवी तू। येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण ऐसे देवदेवता म्हणून विश्व अर्पिती देवीसी। अचिंत्य दुर्गे तुझे रूप अतुल्य पराक्रम दावित तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे। तू उत्पत्तीचे कारण सत्वरज तमोगुण परी तू गुणातीत पूर्ण संसर्गरहित तू अससी। आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती शिव विष्णू ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा। स्वाहा पल्लव उच्चारिता सर्व देवा तृप्तता लाभेती स्वहा निश्चिता दुर्गे तुची अससी गे। स्वधा पल्लव उच्चारिता पितरा लाधे तृप्तता ती स्वधा शक्ती निश्चिता दुर्गे तुची अससी गे। मोक्ष प्राप्तीचे साधन ती पराविद्या तुची जाण जितेंद्रिय मुनी आचरण करीती साधन तेची तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षड ऐश्वर्ययुक्त आत्मज्ञान मेधायुक्त दुर्गे तुची अससी गे। भवसागर तारिणी नौका दुर्गा तुची असे देखा तू कृपा करिता देखा मोक्ष आपैसा मिळतसे। विष्णू हृदयी तू लक्ष्मी शिव हृदयी तू गौरी सायुज्य मुक्तीची स्वामिनी दुर्गे तुची अससी गे। तुझे मुख कमल सुंदर मंद हास्य मुखावर ऐसे असोनी प्रहार केला कैसा केला दैत्याने याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेकांते म्हणत कैसे साहस असुरांचे। देवी तू जेव्हा क्रोधित होनी भ्रुकुटी वक्र करीत तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा जाहलो। परी हेही नवल दैत्य जीवित काही काळ राहुनी समर प्रबल मांडिले त्यांनी तुझ सवे। देवी भावे प्रसन्न सदा रहावे प्रसन्न आम्हावरी अनुसंधान रहावे देवी सदा तुझे। दुर्गे तू प्रसन्न होत विश्वाचा अद्भुतय होत सर्वत्र शांती नांदत तुझिया कृपे करुणिया। ज्यावरी तू प्रसन्न होसी धन यश कीर्ती लाभे त्यासी मरणांता ती स्वर्गलोकासी सुखे निवास करीतसे। आयुरारोग्य यश संपत्ती
स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करुणिया. तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुरशरण होती हातून मानवाच्या. तिनही लोकी तू श्रेष्ठ देसी भक्तांते मनोवांछित. तू सदा दार्द्य चित्त कृपा करीसी भक्तांसी. तू होता क्रोधित नाश करीसी क्षणभरात. असुरकुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने. जगाशी भावे सुख प्राप्त म्हणून दुष्टांसी तू वदित. अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणाशी. कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा हे साम्यता. श्रेष्ठ तिन्ही लोकांत म्हणून अससी देवी तू. त्रिशूले रक्ष देवी तू अंबे खड्गाने रक्ष तू. घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हासी. पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर फिरवी त्रिशूल सुंदर. रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी. तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही. विचरत सर्वस्थळी ही त्यापासूनी तू रक्षावे. ऊर्ध्व अधर दिशा दाही रक्ष रक्ष दुर्गे पाही. खड्ग शूल गदा सर्वही शस्त्रे घेऊनी रक्षावे. ऐसे परिदेवतागण करीती दुर्गेचे स्तवन. दिव्य पुष्पे गंधचंदन पूजा करीती देवीची. दिव्य सुगंध धूपदीप देवता अर्पिती देवी प्रत. प्रसन्न वदन देवी म्हणत प्रणाम करुणी देवांसी. दुर्गा म्हणे जे वांछित ते तुम्ही मागा त्वरित. देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणून या. तू मारिला महिषासुर झाले बहु उपकार. भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी. या अध्यायाचे करी जो पठन त्याते करी धनवान. इतुके देई वरदान देवता म्हणती देवीसी. ऋषी म्हणती नृपासी जगत कल्याण कारणासी. देवदेवता परियेसी वर मागते जाहले. तथास्तु दुर्गा म्हणत आणि अंतर्धान होत. ऐसे पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे. तदनंतर दुर्गा प्रकट केव्हा आणि कशी होत तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझ लागी. इति मार्कंडेय पुराण सर्वर्णिक मन्वंतर जाण. देवी महात्म्य वर्णन चौथा अध्याय गोडहा. स्वस्ति दुर्गा सप्तशती. अध्याय चौथा समाप्तम. अध्याय पाचवा. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गाय नमः. ओम ऐं सरस्वते नमः. या उत्तर चरित्रासी महासरस्वती देवता परियेसी. अनुष्टुप छंद रुद्र ऋषी भीमाशक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्यतत्व सामवेद परिपूर्ण. महासरस्वती प्रीत्यर्थ जपे विनियोगा म्हणावे. घंटा शूल हलधारण शंख मुसळ चक्रबाण. धनुष्य करी घेऊन दैत्यनाशा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान मुखचंद्र दिसे प्रसन्न. गौरी पासून निर्माण झाली महासरस्वती. शुंभ निशुंभाचा नाश करावया प्रकटली ईश. ऋषी म्हणे नृपा ऐक चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभ नामे असुर प्रकट झाले भूवर. करुण पराक्रम थोर तिन्ही लोक जिंकले. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र दैत्याचा खेळ. देव होऊनी निर्बल सोडून पडाले स्वर्गासी. सूर्य अग्नी वरुण कुबेर वायू यम चंद्र इंद्र घेतले हिरोण अधिकार. दैत्यराजे ते धवा सर्वांसी करुणी तिरस्कृत. स्वर्गातुनी हाकलित सर्व देव स्मरण करीत. अपराजिता देवी ते म्हणती जगदंबेने वर दिदला आम्हा ते. आपत्काली स्मरा माते तत्काळ येईल धावूनिया. ऐसा विचार करून देव निघाले स्वर्गाहून. हिमालये पर्वती येऊन स्तवन करीती देवीचे. देवी सुक्त प्रारंभ. महादेवी नमस्तुते शिवे कल्याणकारिणी. आदि माया प्रकृती वंदन तुते करीतसो. अनादि सिद्ध तू नित्य सर्व जगा प्रतिपाडित. वंदन तुते करीत सुखदायिनी तुझ नमो. रौद्र नमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी.
ज्योत्स्ना नमो नित्या नमो अंबा अर्धा मातृका रिद्धी नमो सिद्धी नमो नमो नैऋत्य भूभृता शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गा दुर्गे देवी नमो तुझ अति सौम्या नमो अति रुद्रा नमो जगत्पालिनी नमस्तुते जगद्धारा दुर्गे तू स्वीकारी नमन आमुचे दुर्गे सर्व प्राणी मात्रांत विष्णू माया तुझी होत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व भूतांत चेतना रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा दुर्गा सर्व मानवात बुद्धी रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात क्षुधा रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गा सर्व प्राणी मात्रात छाया रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गा सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे उत्तम मानवात क्षमारूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात विविधत्व रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात लज्जा रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात भ्रमरूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात प्रवृत्ती रूप तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात स्मृती रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात दयारूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृप्ती रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात भक्ती रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात ज्ञान रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात विवेक रूप तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात दातृत्व रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात प्रेम रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे श्रेष्ठ मानवात मानवता रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात सहनशक्ती रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यात तप रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यांत नादरूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यांत बिंदू रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यांत कलारूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा सर्व योग्यात दुर्गे सर्व योग्यांत प्रज्ञारूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यांत ऋतंभरा रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यांत धारणा रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व योग्यांत ध्यान रूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा
दुर्गे सर्व योग्यात समाधी रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझा नमस्कार आमचा दुर्गे सर्व विश्वात शून्य जे ते तुझी असत नमोस्तुते नमोस्तुते तुझा नमस्कार आमचा दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुझी असत नमोस्तुते नमोस्तुते तुझा नमस्कार आमचा दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते तुझा नमस्कार आमचा दुर्गे आदि अंतातीत परमशून्य तुझी असत नमोस्तुते नमोस्तुते तुझा नमस्कार आमचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात जगन्माता तू असत नमोस्तुते नमोस्तुते तुझा नमस्कार आमचा सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री प्राणी मात्रांमध्ये व्याप्ती राहुनी सर्वांपरती ऐशा दुर्गे नमो तुझ या विश्वा माझी चैतन्य भरले असे जे गुप्त तेची दुर्गे तू असत तुझा नमस्कार आमचा इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी वारी आमच्या विपत्तीसी म्हणून आम्ही प्रार्थितो विनम्रतेने करता स्मरण जगदंबा ए धावून त्या परमेश्वरी ते वंदन करीतो भक्तिभावाने देव संकटा ते वारी आपत्ती ते दूर करी ऐसे दुर्गा परमेश्वरी तुझा नमस्कार आमचा स्वस्ती देवी सुक्त ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करीती देखा ऋषी म्हणती अद्भुत वर्तले पहा तेथवरी गंगा स्नानाचे करुणी निमित्त पार्वती येई तेथ देवतांते पुसत काय कारण यावया कडे सर्व समाचार शुंभ निशुंभ असुर पीडिले म्हणून एथवर आले देव मिळूनिया पार्वती देहामधून अंबिका तेथे प्रकटून दिले देवासी आश्वासन शुंभ निशुंभ वधाचे प्रकटे पार्वतीचे कोशातून कौशिकी नामे म्हणून देवे जय जयकारे करुण श्री अंबिके ते वंदिले कौशिकी प्रकटता देहातून पार्वती होई कृष्णवर्ण हिमालया स्थित कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधारा असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर एकली अंबा तेथवर राही पहा तेधवा शुंभ निशुंभाचे भृत्य चंडमुंड नामे ख्यात महापराक्रमी असत तेथे पहा पातले पाहुनी स्त्री सुंदर शुंभासी देती समाचार स्त्री परम मनोहर आहे एक हिमालयी इतुकी परम सुंदरी त्रैलोक्यात नाही असुर अंगकांती मनोहर उपमा नाही वर्णाया तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत ऐसे रत्न अद्भुत आपणापाशी हवे हो हे प्रभो दैत्यराज इंद्राचा ऐरावत गज हंस विमान विहारकाज आपणापाशी आहे हो त्रैलोकांतील दिव्यरत्न पारिजात अच्चश्रवा अश्व कुबेराचे धन सर्व आपणापाशी आहे हो किंजकलीनी माल अद्भुत जी कधीही न कोमजेत समुद्र भेट देत आपणापाशी आहे हो सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वरुणाचे छत्र प्रजापतीचा दिव्यरथ आपणापाशी आहे हो अग्निसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न वरुणाचा दिव्यपाश निशुंभापाशी आहे हो हे सर्व फिके पडत ऐसे स्त्री रत्न अद्भुत एकली हिमालयी फिरत कानती ते आणता ऐकुनी चंडमुंड वचन सुग्रीव दूता बोलावून म्हणे स्त्रिये ते घेऊन येथे यावे सत्वरी जेथे दुर्गा अंबिका जाऊन या तेथे देखा मधुर वचने सांगता त्वा झाला पहा देवीसी म्हणे दूत देवीसी दैत्यराज शुंभ या समयासी अधिपती त्रैलोक्यासी दूत त्याचा मी असे तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाडित तुझ कारणे संदेश देत एकाग्र चित्ते ऐकावा त्रैलोक्य माझ्या आधीन देवता माझ्या आधीन यज्ञभोग ही स्वाधीन ऐसा समर्थ मी असे त्रिलोकीचे दिव्यरत्न आहेत मज स्वाधीन ऐरावत इंद्राचे वाहन आहे आज मज जवळी समुद्र मंथनी निगत उच्चे श्रवा जाते म्हणत तोही मजलागी अर्पित केला पहा देवांनी देवता गंधर्वाचे जितके रत्न यक्ष नागांचेही रत्न सारे मजपासी पडून आहेत जान संग्रही तूही एक स्त्री रत्न यावे त्वा मजप्रत रत्नांते आदर करीत हाची स्वभाव आमुचा
यावे माझ्या सेवेत अथवा भ्राता निशुंभ सेवेत राहुन या सुखात आयुष्या आपुले वेचिका माझी पत्नी होसी विपुल ऐश्वर्य भोगिसी राहुन या रण्यासी काय तुझ मिळते गे ऐकुनी दुताचे वचन दुर्गा देवी स्मितवदन बोलली जय गंभीर वचन ऋषी म्हणती अवधारा देवी म्हणे दुतासी तू जे जे बोललासी आहे सत्य परियेसी प्रतिज्ञाबद्ध मी आहे मी असे प्रतिज्ञाबद्ध मी असे मी केला असे एकपण जो मम अभिमान करी चूर्ण मज सम जो बलवान त्याची पत्नी होईल मी म्हणून शुंभ अथवा निशुंभ यावे करावा संग्राम शीघ्र मन जिंकोन पाणी ग्रहण माझे करावे दूत म्हणे घमेंड करिसी कोणा आहे त्रैलोक्यासी लढे शुंभ निशुंभासी ऐसा कोणी असे चिना साऱ्या देवदेवता एकवटोन रणी न राहिले एक क्षण एकली तू स्त्री जान उगाच हट्ट करू नको तू एक माझे वचन सन्माने नेतो तुझ लागून ना तरी केस पकडून ओढून न्यावे लागतसे तव जाईल सर्व सन्मान तू होशील दीनवदन म्हणून चल येथून दैत्यमानिल तुझ लागी देवी म्हणे दुतासी तू सत्य ते सांगसी शुंभ निशुंभ असमसाहसी महारथी ते देखा महापराक्रमी ते असती त्या पाहोनी देव पडती परी मी महामंदमती प्रतिज्ञा करोनी बैसले अज्ञान अहंकारे वश अति आत्मविश्वास याने घेतला घास माझा मीच जानपा परी आता करावे काय यासी नोहेची उपाय दैत्यापाशी तू जाय सांगे त्या ते सर्वही तदनंतर जे उचित योग्य जे ते आचरित ऋषी नृपा ते सांगत पुढील अध्यायी ती कथा ऐशा परी हे कथानक येथे संपले देख पाचवा अध्याय संपत आला पहा येथवरी मार्कंडेय पुराण त्यातील हे देवी आख्यान सावर्णिक मन्वंतरात जाण कथा घडल्या या साऱ्या दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पठने पुरती मनोरथ देवी महात्म्य येथ 5 अध्याय झाले देवी दूत संवाद देवी सुक्त या अध्यायात त्याचे पाठ जो करीत सर्व साधे तयासी संपूर्ण ग्रंथ पठन हे न जमे ज्या लागून त्याने देवी सुक्ताचे पठन नित्य करावे जानपा तेने देवी कृपा होवन होतील मनोरथ पूर्ण आयुरारोग्य ज्ञानवर्धन होईल जाना निश्चय दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येथ देवी सुक्त देवी महात्मा या अध्यायात वर्णिले दुर्गा सप्तशती अध्याय 5वा संपूर्ण अध्याय 6वा ओम श्रीं ह्रीं क्लीं ओम गणपतये नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे भैरव सर्वज्ञेश्वर त्याची अर्धांगी सुंदर पद्मावती तेजो भास्कर तिचे चिंतन करीतसे नागासनी विराजमान नागमणी मणिभूषण त्रिनेत्र सुहास्य वदन ऐसे ध्यान तियेचे भाडी चंद्रपूर शोभत कुंभ कपाल करात जपमाळ सौव्य हातात त्या देवी ते नमितसे ऐसे देवीचे करुणी ध्यान ऋषी म्हणती नृपा लागून देवीचे ऐकुनी वचन दूत जाई माघारा जाऊनिया शुंभापासी दूत म्हणे नृपा परियेसी ती स्त्री उन्मत्त परियेसी युद्ध करावे म्हणतसे ऐकुनी दूताचे वचन दैत्य होई कोपयमान सेनापती धूम्रलोचन त्यासी आज्ञा देतसे तुवा त्वरित जाऊनी आणि तिसी पकडूनी तिचे केस धरुनी ओढीत येथे आणि पा तिचे कोणी रक्षक अस्ति देव गंधर्व यक्ष मारुनी टाका त्वरित उपेक्षा जरा करू नका शुंभ आज्ञा घेऊन सेनापती धूम्रलोचन 60 सहस्र सेना घेऊन तेथून या निघाला येऊन या देवी पाशी दैत्य म्हणे परियेसी चलनी शुंभ निशुंभापाशी अथवा ओढूनी नेईल मी देवी म्हणे दैत्यासी तू पराक्रमी अससी विशाल सेना तुझपाशी नेई ओढोनी मजला तू
जरी असेल सामर्थ्य नेई मजला ओढीत धूम्रलोचन धावत श्री दुर्गेसी धरावया देवी शब्द म्हणत धूम्रलोचन भस्म होत सिंह आकांत करीत दैत्य सैन्या माझारी शस्त्रवर्षाव करीत देवीने मारिले दैत्य 60 सहस्त्र सेने प्रत यमसदना धाडिले देवीने शुंभासीकडे समाचार देवीने मारिले असुर क्रोधे कापे थरथर शुंभ दैत्य ते धवा महादैत्य चंडमुंड त्यांसी पाचारी त्वरित म्हणे महासेने सहित तुम्ही जावे तेथवरी आसुरी माया शस्त्र अस्त्र सोडा त्या स्त्रीवरी त्वरित मारा तिसे सिंहासहित मगची यावे माघारी जरी ती शरण येत बांधुनी आना येथे मी प्रतीक्षा करीत आहे येथे पैसलेला दैत्य आज्ञा घेऊन 1 लक्ष सेना जमवून चंडमुंड तेथून निघाले पहा युद्धासी दुर्गा सप्तशती ग्रंथ 6 अध्याय वर्णिला येथ ऋषी नृपासी सांगत सार्वर्णिक मन्वंतरा माझारी स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 6 समाप्तम। अध्याय 7 ओम श्रीं नमः ओम क्लीं नमः ओम ह्रीं नमः श्री गणेशाय नमः रत्नजडित सिंहासन वर्णजिचा असे श्याम शूक शब्द करी श्रवण ऐसे ध्यान देवीचे मस्तकी अर्धचंद्र विराजित कमलावर चरण ठेवित कल्हार माळा गळ्यात वीणा मधुर वाजवी तसे भाडी बिंदी वर्तुळाकार रक्तवस्त्र अंगावर ऐसे ध्यान सुंदर मातंगी नाम देवीचे चतुरंगिनी सेने सहित चंडमुंड हिमालयी जात सिंहावाहिनी दुर्गा देखत पर्वत शिखरी बैसले आयुधे सरसावुनी सर्व जाती धावुनी दुर्गा क्रोधे करुणी मृकुटी तेढी करीतसे क्रोधे मुख काळे पडत काली विक्राल प्रकटे तेथ नरमुंडमाळा शोभत चर्म पांघरिले चित्त्याचे विशाल उग्रमुख जिव्हा बाहेर लवलवत भयंकर गर्जना करीत दैत्य संहार मांडिला विशाल भयंकर रूप धरिले भूमी गगनासी व्यापिले सहस्त्रावधी दैत्यासी पकडिले एका मुठीत कालीने चिमटीत अश्वरथ गज सारथी पकडोनी आपटी भूमीसी संहार करी ऐसी महाकाली जगदंबा काही क्षणाभीतर मारिले लक्षावधी असुर हे पाहुनी चंडमुंड भयंकर धावुनी जाती कालीवरी सहस्त्रावधी शर सोडते ते कालीवर ते सर्व मुखांतर शोषून काली घेतसे एक भयंकर तलवार हाती घेऊन उग्र रूपदावी भयंकर जैसा प्रलय मांडिला हाती घेऊन खड्ग हम शब्दोच्चार करीत चंड दैत्याचे कापित शिर तेव्हा अवधारा चंड दैत्या ते मारुन देवी करी गर्जन मुंड येई धावून देवी लागी माराया त्यासही धराशयी तात्काळ देवी करी पाही चंडमुंड लवलाही मारिले पहा देवीने पाहुनी चंडमुंड मृत दैत्यसेना पळो लागत चंडमुंडाचे मस्तक उचलले पहा देवीने चंडमुंड शिरे घेऊन पातली काली चंडिका स्थान दोन्ही शिरे दाखवून देवी लागी म्हणतसे महाकाली म्हणे चंडिके प्रत ही शिरे महादैत्य आणली भेट तुझ प्रत स्वीकारी याते तू देवी आता शुंभ निशुंभाते तू मारी स्वहस्ते ते कार्य तव हस्ते होणार आहे अवधारा चंडमुंड शिरे पाहुन अंबिका चंडी बोले वचन चामुंडा नामा विध्यान तू ते म्हणती जानपा चंडमुंडा ते मारिले चामुंडा नाम दिले प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भुवरी ऐसी काली चामुंडा प्रख्यात झाली देखा ऋषी म्हणती नृप ऐका चरित्र ऐसे देवीचे श्री मार्कंडेय पुराण देवी महात्म्य वर्णन चंडमुंड आख्यान 7वा अध्याय गोडहा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 7वा समाप्तम। अध्याय 8वा ओम श्रीं नमः ओम ऐं ह्रीं श्रीं
ओम महालक्ष्मी नमः। अणिमादी अष्टसिद्धी जैसी ध्याता प्राप्त होती, पाशांकुश शोभे हाती त्या भवानी ते नमितसे। जी आरक्त वर्ण शोभत नेत्री करुणा लहरत, ऐसी भवानी दुर्गा ध्यात रहावे सदा सर्वदा। ऋषी म्हणती नृपासी चंडमुंड राक्षसासी, मारिता कोप शुंभासी कापे थरथरा तो देखा। संपूर्ण दैत्यसेने प्रत शुंभ तेव्हा अज्ञापित, म्हणे प्रस्थान त्वरित करा तुम्ही युद्धासी। 86 उदायुध सेनापती 84 कंबू सेनापती 50 कुलवीर्यपती शतधौम्र कुडाचे ते आणखी। या व्यतिरिक्त दौर्हद मौर्य कालकेय प्रस्थापन करीती देख, युद्धा लागी ते धवा। त्या सेनेत देखून चंडिका प्रत्यंचा ओढून टनत्कार करी भीषण, भेदे गगना तो देखा। सिंह देवी वाहन गर्जना करी भीषण, कालीही मुख पसरून खाऊ पाहे दैत्यांसी। ते समयी आणखी एक वर्ते तेथे अद्भुत, देवदेहामधून निगत शक्ती त्यांच्या बाहेरी। विष्णू शिव कार्तिकेय ब्रह्मा इंद्र नारसिंह सर्व देवामधून शक्ती आल्या बाहेरी। ज्या देवाचे जैसे रूप त्याही तैशाचे दिसत, परी स्त्री रूपे असत जाना त्यांची सर्वही। हंसयुक्त विमानात माला कमंडलू शोभत, ब्रह्मा शक्ती उपस्थित ब्रह्मानी म्हणती तियेला। हाती त्रिशूल वृषभारूढ महानागकर कंकण, माहेश्वरी तिथे म्हणत महादेवाची शक्ती ते। कौमारी शक्ती अद्भुत मयूर वाहन तिचे शोभत, कार्तिकेय शक्ती असत युद्धा लागी पातली। विष्णू शक्ती वैष्णवी गरुडावरी बैसुनी, शंखचक्र गदापानी आली युद्ध करावया। वाराही शक्ती वाराहाची नारसिंह शक्ती नृसिंहाची, झाली तेथे उपस्थिती दैत्य निर्दालन करावया। हाती घेऊनी वज्र इंद्रानी इंद्रशक्ती येत, ऐरावतावरी बैसत युद्धा लागी येतसे। महादेव म्हणे देवी प्रत असुर संहार करी त्वरित, माजले असती बहुत यांसी शीघ्र मारी तू। तव दुर्गा देहामधून परम उग्र शक्ती प्रकटून, अट्टाहास करून दाभी तेव्हा दैत्यासी। ती शक्ती प्रचंड म्हणून चंडिका नाम, ती महादेवासी वचन बोलती झाली ते धवा। चंडिका म्हणे महादेवासी आपण जावे दैत्यापासी, सांगावे तेथे सर्वांसी निरोप माझा अवधारा। हे दैत्यांनो तुम्ही क्रूर, देवा मानवा छडले फार, पाताळ लोका सत्वर पडून जावे तुम्ही हो। जरी वाटे युद्ध करावे तरी मी येथे आहे, क्षणात मारुनी खाती ऐसा माझ्या शक्ती या। शिवासी केले दूत शिवदूती नामे प्रख्यात, तेव्हापासून होत देवी पहा इतिहासी। शिववचन ऐकुनी दैत्य क्रोधे भरले मनी, देवीवरी चालुनी सैन्यासहित जाती ते। दैत्य सैन्य देवीवरी जात विविध अस्त्रे सोडत, देवी एका क्षणार्धात मोडून टाकी अस्त्राते। काली मुख पसरून त्रिशूल हाती घेऊन, दैत्या ते मारी दारुण अपार वेग तिचा असे। ब्रह्मानी कमंडलू जल सिंचन करी युद्धस्थळ, दैत्या ते करी हतबल शौर्य सारे जातसे। माहेश्वरी मारी त्रिशूलाने वैष्णवी मारी चक्राने, कौमारी संहारी शक्तीने ऐसा संहार मांडिला। इंद्रानी वज्रप्रहाराने, वाराही दिव्य शक्तीने नारसिंह मारी नखाने ऐसा संहार मांडिला। मधेची देवी वाहन सिंह करी दैत्य कंदन, चंडिका प्रचंड गर्जन संहारी पहा दैत्यासी। ऐसा प्रचंड संहार झाला पहा तेथवर, पडावयासी मग असुर संधी शोधू लागले। परी देवी शक्ती पाहत तत्काळ त्या ते पकडत, यमसदनासी धाडित पळोने दी कोणाते। ऐसे चालले कंदन भयभीत असुर दानव, पडावयासी स्थान कोठे पाहता दिसेना। ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवर, रक्तबीज महाअसुर चालुनी पहा येतसे। त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख, दुसरा दैत्य प्रकटत ऐसे सामर्थ्य तयाचे। प्रत्येक थेंबाकनिक
दैत्य तेथे निर्माण होत, पराक्रमी बलशाली असत, रक्तबीजा समतेही. ऐसा तो महा असुर, देवी सैन्यात हाहाकार, उडवूनी देतसे थोर, काय करावे कळेना. इंद्राणीने वज्रप्रहार, वैष्णवीने चक्रप्रहार, करिता वाधे रुधिर, देहातुनी त्या दैत्याच्या. परिथेंबागनिक निर्माण होती दैत्य, सहस्रावधी निर्माण होत, ऐसे दैत्य तेथवरी. कौमारी शक्तीने प्रहार, वाराही खड्गाने मार, माहेश्वरी त्रिशूलवार, करीती रक्तबीजावरी. तोही मातृकावरी प्रहार, करी देखा दुर्धर, देवता संकटी थोर, पडल्या पहाते दवा. पाहुनी देवता उदास, चंडिका म्हणे कालीस, पसरुनिया मुखास, रक्ता ते तू प्राशावे. ऐसे जव तू करीत, दैत्य मरेल निश्चित, ऐकोनी देवीची मात. काली प्राशी रक्ता ते, काली प्राशी दैत्य रक्त, तेने तो क्षीण होत, शस्त्रप्रहार त्यावरी करीत, सर्व देवता मिळवनिया. रक्तबीज असा मारिला, देवा बहु आनंद झाला, पुष्पवर्षाव त्यावेळा, करीती पहा देवीवरी. रक्तपानाने उन्मत्त, मातृगण रणी नृत्य करीत, हर्ष साजरा करीत, महाविजय हा म्हणूनिया. रक्तबीजाते मारिले, देवा ते आनंदविले, नवल ऐसे केले, पहा दुर्गा देवीने. देवी सप्तशती ग्रंथ सावर्णिक मन्वंतरात, मार्कंडेय सांगत, 8वा अध्याय ऐसा हा. स्वस्ति. दुर्गा सप्तशती अध्याय 8वा समाप्तम. अध्याय 9वा. अर्धनारीश्वरा ते शरण, बंदूक पुष्प सुवर्ण समवर्ण, पाशांकुश वरद मुद्रा धारण, ऐसे रूप जयाचे. 3 नेत्र अर्धचंद्र, अक्षरमाळा सुंदर, देई भक्ता अभयवर, त्या ते नमन करीतसे. नृप म्हणे ऋषीसी, पुढे सांगावे आम्हासी, देवीने रक्तबीजासी अद्भुत रीती मारिले. पुढे काय जाहले, शुंभ निशुंभाने काय केले, देवीचे कैसे मारिले, ते सांगावे मज लागी. ऋषी म्हणती नृपासी, शुंभ निशुंभ क्रोधासी, न राहे सीमा परियेसी, मरण पाहुन सेनेचे. प्रचंड सेने सहित देवीवरी आक्रमण करीत, शुंभ निशुंभ ते दैत्य चालुनी जाते देवीवरी. महाशर संधान होत, बाण वर्षाव होई अद्भुत, चंडिका बाण अद्भुत, छेदे सर्व शास्त्रांते. तेजस्वी खड्ग घेऊन, निशुंभ येई धावून, सिंह देवी वाहन, त्यावरी प्रहार करीतसे. देवी एक दिव्य बाण सोडी निशुंभ लक्षोन, दिव्य खड्ग आणि ढाल तोडून टाकिले पहा देवीने. 8 चंद्रकोर असत, ऐसी ढाल अद्भुत, देवीने तोडिता चकित, दैत्य पहा होतसे. म्हणून एक शक्ती सोडी तो देवी प्रती, देवी चक्र सोडिती, झाली पहा ते दवा. शक्तीचे तुकडे होत, निशुंभ क्रोधे चिंतित, शूल गदा फेकित, लक्षुनिया देवीसी. देवीचा सिद्ध त्रिशूल, भस्म करी गदा शूल, परशु घेऊनी असुर, देवीवरी धावला. जवळ येता असुर, देवी करी वज्रप्रहार, निशुंभ दैत्य धरणीवर, पडला पहा ते दवा. देखुनी निशुंभ मूर्छित, शुंभ होई क्रोधित, देवी ते मारावया त्वरित, धावला पहा तेथवरी. दिव्य रथावरी बैसून, पराक्रमी दिसे शोभायमान, त्या ते ऐता देखून, देवी शंख फुंकितसे. धनुष्याचा टनत्कार करी देवी वारंवार, सिंहही गर्जना थोर, करो लागे तेथवरी. महाकाली महाघोर गर्जना करी तेथवर, कापती पहा असुर, म्हणती प्रलय मांडिला. शुंभा ते पाहुनी सामोरी, उभा राहे म्हणे ईश्वरी, केले अत्याचार देवावरी, त्याची शिक्षा भोगी तू. उभे राहुनी गगनात, देवता जय जयकार करीत, म्हणती अंबे त्वरित, मारी शुंभ दैत्याला. शुंभ क्रोधित होऊन, शक्ती सोडी अग्नी समान, प्रतिशक्ती सोडून, देवी मध्येच पाडी तसे. शुंभ भयंकर गर्जत, 3ही लोक तेने कापत, गर्जुनी बाण अद्भुत, सोडी देवी ते लक्षोनी. शुंभ बाणा ते देवी तोडी, देवी बाणा ते शुंभ तोडी,
देवा पडती कोडी, कोणी कोणा ते ऐकेना. अकस्मात देवीचा शूल भेदी दैत्याचे वक्षस्थळ, मूर्छित होऊनी ते स्थळी पडला पहा दैत्य तो. इकडे निशुंभ जागृत होऊन आला तेथ, पाहुनी शुंभ मूर्छित क्रोधे कापे थरथरा. दशसहस्र बाण सोडित देवी काली सिंहाते वेधित, सर्वांते घायाळ करीत चक्रे सोडून त्यावरी. दशसहस्र बाण चक्र निशुंभ सोडी देवीवर, दुर्गा तेव्हा कोपोन सोडी दिव्य शक्ती ते. दुर्गा शक्तीने चक्रबाण सारे काढिले तोडून, निशुंभ गदा घेऊन देवीवरी धावला. खड्ग घेऊनी त्वरित देवी गदे ते तोडित, शूल घेऊनी धावत निशुंभ पहा देवीवरी. शूल घेऊनी हातात झाले वक्षस्थला ते छेदित, अद्भुत वर्ते तेथे ऋषी म्हणे अवधारा. निशुंभाचे छेदिता हृदय एक पुरुष प्रकट होय, महाबली पराक्रमी काया येई वक्षातुनी तो. देवी म्हणे तो पुरुष उभी राहे थांबतेथ, मी आहे येथ जीवित करी युद्ध मजसवे तू. देवी हासुनी म्हणत युद्धाची मी आहे करीत, हाती खड्ग घेत शिर करी धरावे गडे. सिंह देवी वाहन करी पराक्रम दारुण, सहस्रावधी दैत्य मारुण टाकिले पहातयाने. काली आणि शिवदूती लक्षावधी दैत्य खाती, कौमारी दैत्य मारिती झाली अनेक तेधवा. मंत्रजल ब्रह्मानीचे तेजसत्व हरे दैत्याचे, सोडून या रणाते पडून जाती अवधारा. माहेश्वरीचा महात्रिशूल होडी दैत्यांचे वक्षस्थळ, सहस्रावधी दैत्य दड मारिले पहा देवीने. कित्येका वाराहीने मारिले, वैष्णवीने तुकडे केले, इंद्रीने वज्रे छेदिले किती एक पहा दैत्यासी. काली शिवदूती भक्षित सिंह फोडुनी खात, ऐसे परी होत रणा माझी तेधवा. निशुंभ वद या अध्यायात ऋषी नृपाते सांगत, शुंभ वद पुढील अध्यायात ऋषी सांगती नृपाते. मार्कंडेय पुराणात देवी महात्म्य कथानक, मन्वंतर सार्वनिक 9वा अध्याय गोढा. स्वस्ति. दुर्गा सप्तशती. अध्याय 9वा समाप्तम. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे भगवती कामेश्वरी, अर्धचंद्रजिचे श्री शिवशक्ती स्वरूप ईश्वरी, तिथे नमन करीतसे. आरक्त सूर्या समवर्ण, सूर्यचंद्र अग्नी हे त्रिनेत्र, पाशांकुश शूलमनोहर करी धरिले जिहेने. ऐशा भगवतीचे करुणी ध्यान, ऋषी म्हणती नृपा लागुन, निशुंभाते मृत देखुन शुंभ क्रोधे म्हणतसे. दुष्ट दुर्गे तू करुणी घात, वधिले माझ्या बंधुप्रत, जरी असेल हिंमत, अकली लढे मज सवे. देवी म्हणे तू महादुष्ट, मी एकलीच आहे समर्थ, मज विनया त्रैलोक्यात काही दुसरे असेची ना. परी जरी तू म्हणत, तरी या ज्या माझ्या विभूती असत, मज अंतरी प्रवेशत तुझ्या इच्छे कारणे. ऐसे म्हणता अंबिका देवता लीन झाल्या देखा, ब्रह्मानी आदी समस्ता देवी शरीरी प्रवेशल्या. एकली राहे देवी म्हणे दैत्या ते पाही, माझे ऐश्वर्य शक्तीही सारे पहा समेटले. चला आता युद्ध कर, दावी पराक्रम सत्वर, ऐसे म्हणूनी भयंकर बाण वर्षाव करीतसे. देवीचे सारे बाण दैत्य टाकिले मोडून, दैत्याने जे सोडिले बाण देवी तोडून टाकीतसे. दुर्गा हुंकार शब्द करीत, तेने शस्त्र अस्त्र नष्ट होत, म्हणून दिव्य अस्त्र सोडित परमेश्वरीवर ते धवा. दैत्याची दिव्यास्त्रे सर्व हुंकारे दुर्गा भस्म करीत, धनुष्य त्याचे तोडित, दिव्य बाणा ते सोडून या. शुंभ शक्ती सोडित तीही दुर्गा तोडित, ढाल तलवार घेई दैत्य दुर्गे लागी माराया. देवी तो सोडी तीक्ष्ण बाण, ढाल तलवार जाई मोडून, अश्वसारथी धनुष्य जान तेही कापून टाकीतसे. दैत्य मदगल घेऊनी धावत,
देवी तेही मोडून टाकीत, दैत्य मुष्टीप्रहार करीत, देवी बक्षी ते दवा. दुर्गेने ही मुष्टीप्रहार केला दैत्याचे छातीवर, रक्त ओकित भूमीवर काही क्षण पडला तो. परिक्रोधे उठत स्वहस्ते देवीसी धरित, आकाशी उडून जात सांगाते घेऊनी देवीसी. आकाशी युद्ध दोघांचे नवल वाटे ऋषी मुनी ते, म्हणती हे अद्भुत साचे प्रथमची आम्ही पाहतसो. शुंभाते करी उचलला गरगरा फिरोनी फेकिला, पृथ्वीवरी आपटला पहा दुर्गा देवीने. परी तो सवेची उठून धावे दुर्गा लक्षण, तव त्रिशूले वक्षभेदून देवी त्याचे टाकीतसे. जैसा भूकंप होत तैसी पृथ्वी कापत, शुंभ दैत्य पडत तैसा जाना भूवरी. दैत्य मारिला देखून विश्व होई प्रसन्न, स्वच्छ दिसे गगन शांती सर्वत्र होत असे. नद्या निर्मळ वाहू लागत मेघ आनंदे वर्षत, देवता हर्ष भरित गाऊ लागले ते धवा. गंधर्व आनंदे गाती अप्सरा हर्ष नृत्य करीती, वायू वाहे प्रसन्न गती पृथ्वीवरी ते दवा. सूर्य पवित्र किरणे सोडित यज्ञशाळा होती प्रज्वलित, तिशा झाल्या प्रशांत प्रसन्न झाले सर्वही. दुर्गा सप्तशती ग्रंथ 10 अध्याय वर्णले येत, ऋषी म्हणे नृपाव्रत ऐसे महात्म्य देवीचे. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 10वा समाप्त. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. उदित सूर्यासमान जिची अंग कांती महान, अर्धचंद्र मुकुट जान भाळी जिच्या मिरवी तसे. 3 नेत्र सुहास्य वदन सौंदर्याची जी खान, वरद अभय पाशांकुश मुद्रा पूर्ण सदैव रक्षी भक्तांसी. त्या भुवनेश्वरी ते वंदन, प्रथम तिचे करुण ध्यान पुढील कथा सांगेन ऋषी म्हणती रायासी. महादैत्याधिपती शुंभ होता मृत, देवीचा जय जयकार करीत पातले सर्व देवतेथ. जेथे होती जगदंबा अग्नी ते पुढे करुण, देवीचे करीती स्तवन सर्व ही प्रसन्न वदन. होते पहाते धवा जगन्माता व्हावे प्रसन्न, विश्वेश्वरी व्हावे प्रसन्न करावे विश्वाचे रक्षण. विश्व आधीन तुझ्या असे, तू जगतासी आधार पृथ्वी तव रूप साचार. जलरूपे तू समग्र दीप्ती देसी जगताते. तू वैष्णवी पराक्रमी विश्वबीज तू विश्वस्वामिनी. तू माता जगन्मोहिनी मोहून ठेविसी सर्वाते. तू होता प्रसन्न भक्ताते मोक्ष प्राप्त, होनी ईश्वरासी युक्त सदा सर्वदा राहितो. विद्या सर्व तुझी रूपे स्त्रिया सर्व तुझी रूपे. तू व्यापक विश्वाते कोणस्तवो शके तुझ. सर्व व्यापक देवी स्वर्गमुक्ती प्रदायिनी, याहुनी स्तवन वचनी काय आणि ते सांगावे. सर्वांसी बुद्धी तू देसी हृदयी सर्वांच्या राहसी. स्वर्गमोक्ष प्रदान करिसी नारायणी नमोस्तुते. परिणाम परिवर्तन हेची तुझे स्वरूप प्रमाण, विश्वातीत चैतन्य नारायणी नमोस्तुते. सर्व मंगलाचे ही मंगल सर्व इच्छा करिसी पूर्ण, गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाश शक्ती सनातन तू दिव्य शक्ती. सर्व गुणातीत गुणमय शक्ती नारायणी नमोस्तुते. दिन शरणागताचे रक्षण ब्रीद तुझे परित्राण, करिसी दुःखाचे हरण नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानात ब्रह्मानी रूपे राहत, कुशयुक्त जलसिंचित नारायणी नमोस्तुते. त्रिशूल हाती माथा चंद्र महावृषभावरी बैसत, माहेश्वरी या रूपात नारायणी नमोस्तुते. मयूरकुट वेष्टित महाशक्ती धारण करीत, कौमारी या रूपात नारायणी नमोस्तुते. शंकर चक्र गदा धरित शारंग हाती धरित, वैष्णवी या रूपात नारायणी नमोस्तुते. महाचक्र हाती धरित वसुंधरा दाढे उचलित, वाराही या रूपात नारायणी नमोस्तुते. त्रैलोक्याचे करी रक्षण दैत्यांचे करी हनन, नारसिंह या रूपात नारायणी नमोस्तुते. हाती महावज्र धरित सहस्रनयन प्रज्वलित, ऐंद्रिवृत्त प्राणहरित नारायणी नमोस्तुते. दैत्यसेनेचा संहार करीत
भयंकर रूप धरित शिवदूती या स्वरूपात नारायणी नमोस्तुते विक्राळ उग्र दिसत विकटगर्जना करीत चामुंडा या रूपात नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी अविद्या राही विविध रूपात नारायणी नमोस्तुते मेधा श्रेष्ठा ऐश्वर्या सर्व विश्वाची अधिष्ठाता सरस्वती या रूपात नारायणी नमोस्तुते सर्वेश्वरी सर्वरूपात सर्वशक्ती सर्वभयहरित दुर्गा देवी रूपात नारायणी नमोस्तुते तीन नेत्रांनी शोभत सर्वभयापासून रक्षत कात्यायनी या रूपात नारायणी नमोस्तुते भयंकर ज्वाला ओकित ऐसा त्रिशूल हातात भद्रकाली या रूपात नारायणी नमोस्तुते दुष्टकर्मापासून माता रक्षे पुत्रा लागून तू करी तैसे रक्षण पापापासून आमुचे असुरांचे करुणी हनन तुझे खड्ग झाले पावन चंडिके करी कल्याण नमन तू ते करीतसो तू होता प्रसन्न जाती सर्व रोग आपदा पडोन तुझा आश्रित होता जान आश्रित त्याचे जग होई धर्मद्रोही महादैत्य अनेक रूपाने त्या ते मारित ऐसे कोण करीत विश्वा माझी तुझे विना तुझ्या विनको ऐसे कवन शक्ती जी जीवांते भ्रमविती वेदांमध्ये तुझी ख्याती वर्णिले ऐसी आहे हो यक्ष राक्षसापासून विष सर्पांपासून शत्रू ठगांपासून रक्षी दुर्गे आम्हा ते विश्वेश्वरी विश्वाचे पालन विश्व सर्व तव आधीन तुझ्या चरणी नम्र राहो आम्ही सर्वदा देवी प्रसन्न भावे सदैव आम्हा ते रक्षावे जगत्तापे पाप हरावे म्हणून आम्ही प्रार्थितो विश्वदुःख हरित आम्ही तव शरणागत त्रैलोक्यवासिनी दुर्गा देत वरप्रदान देवांना देवी म्हणे मी प्रसन्न मागा आता वरदान जेने जगाचे कल्याण होईल ऐसे मागावे सर्व बाधा निवारी शत्रूंचा नाश करी त्रैलोक्यवासी ईश्वरी वरदेई आम्हा ते हेची कार्य राही करत एवढे देही आम्हा प्रत तिन्ही लोका ठेवी शांत ऐसे करे दुर्गे तू ऐकुनी देवांचे वचन देवी म्हणे तया लागून वैवस्तव मन्वंतरात जाण आता येईन मी पुन्हा ते 28वे युग असेल शुंभ निशुंभ पुन्हा येतील मी नंद गोप यशोदा गृही प्रकटेन करण्यानाश असुरांचा तदनंतर पुनच्छ अवतरेन मी परत नाश करीन वैप्रचित रक्तदंतिका म्हणून या पुढे भविष्य काळात अवर्षण भयंकर पडत तेव्हा प्रकटुनी यथार्थ ऋषी रक्षा करेन मी शतनेत्रांनी ऋषीसी पाहुनी रक्षिण त्यासी शताक्षी नाम मजसी पडेल तेव्हा निर्धारे शाकपन्न करून देईन जना जीवन शाकांभरी नाम म्हणून पडेल मजला निर्धारे तैसेची त्या अवतारात दुर्गम दैत्या ते बदत दुर्गा नामे ख्यात होईन तेव्हा पासुनी भीमरूप करुणी धारण हिमालयी पर्वती राहुन राक्षसा ते भक्षिण ऋषी मुनी ते रक्षाया भीमादेवी म्हणून ख्याती तव मी पावेन मुनी करीती स्तवन नतमस्तक होनिया अरुण नामे दैत्य लोका उपद्रव करीत ऐसे होईल जगाप्रद भविष्य काढी जाणावे तेव्हा भ्रामरी रूपात मी होईन प्रकट भ्रमर रूपे नाश करीन त्या असुराचा निश्चय भ्रामरी देवी म्हणून लोक करतील पूजन ऐसे देई वचन दुर्गा सर्व देवांते या व्यतिरिक्त आनिक माजती जेव्हा दैत्य अवतार घेऊन निश्चित मारेन त्यांना निश्चय ऐसे सांगुनी देवी पहा गुप्त जाहली जय जयकार देव करीती उदयोस्तु अंबे म्हणून या ऋषी म्हणे नृपासी 11 अध्यायासी पठने भोग मोक्षासी प्राप्त होई निश्चये स्वस्ति दुर्गा सप्तशती 11वा अध्याय समाप्तम. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय वेच्चे विद्युलते समान रूप सिंहावासिनी त्रिनेत्र खड्ग ढाल पाशचक्र हाती धरिले जियेने माथी शोभे चंद्रकोर
रूप दिसे भयंकर सर्व देवांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे हाती ढाल तलवार घेऊनी कन्या सभोवार युद्धा लागी तत्पर अंगविभूती जियेच्या दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी ललिता राजराजेश्वरी वरदे तसे ग्रंथाला म्हणे या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठन करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन मी निश्चये पूर्ण ग्रंथ करता पठन त्यांचे होईल कल्याण इह सौख्य परत्र साधन होईल जाना निश्चये मधुकैटभाचा संहार मी वधिला महिषासुर शुंभ निशुंभ असुर कैसे वदिले रणा माझी या प्रसंगाचे पठन जे करीती भक्तजन त्यांचे मनोरथ पुरविन वरदान देईन मी त्याते ग्रह पीडा न बाधती पापे त्यासी न लागती दूर संकटे होती पठन मात्रे ग्रंथाच्या दारिद्र्य जाई पडून नष्ट होई अज्ञान प्राप्त होती सद्गुण पठन मात्रे ग्रंथाच्या शतपाठ करिता पूर्ण अपार लाभे पुण्य होतील सर्व इच्छा पूर्ण पठन मात्रे ग्रंथाच्या सहस्र आणि एकशत इतुके पाठ जो करीत प्रसन्न होनी त्रापत ध्यानी दर्शन देईन मी अष्टमी चतुर्दशी नवमी पठन करावे या दिनी पाप सर्व जडून जाईल जाना निश्चये सदैव माझे भक्त राहतील आनंदात विरह दुःख कधी न होत मम भक्तांसी निश्चये त्यासी नाही शत्रुभय त्यासी नाही राजभय शस्त्र अस्त्र अग्निभय त्यासी नाही निश्चये त्यासी नाही चोरभय मार्गी नाही लूटभय जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूंनी सर्वदा त्यासी नाही जलभय नाही त्यासी अरण्यभय व्याघ्र सर्प विषभय नाही त्यासी निश्चये म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथपठन राहावे करीत स्वय दुर्गे सिद्ध करीत स्वय दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या परम कल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाते हारित रोग व्याधी समस्त पठन मात्रे नष्ट होती ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठन होत तेथे राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगत असे ज्या गृही ग्रंथ पठन मी तेथे राही जान सर्व विपत्ती निवारीन सुखी ठेवीन भक्तासी भक्तिदान होम हवन मज करीती जे समर्पण त्यावरी संतोषण वरदान त्या ते देईन मी शारदीय नवरात्रात जे भक्तीने पठन करीत आपदातून मुक्त होत सर्व बाजूंनी सर्वदा माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम मनुष्य निर्भय होन सुखी होईल सर्वदा या ग्रंथाचे पठन करीत शत्रू त्याचे नष्ट होत सुख सर्व होई प्राप्त पठन मात्रे ग्रंथाच्या अशांत मने होती शांत दुःख स्वप्ने त्यासी न बाधत पीडा सर्व ग्रह जनित पठन मात्रे नष्ट होती बालका ते बालग्रह न पीडित मैत्री राहे अतूट सौजन्य वाढे सर्वत्र हैसे महात्म्य ग्रंथाचे पिशाच राक्षस भूत पठन मात्रे पडून जात सर्व आपदा होती शांत पठन मात्रे ग्रंथाच्या 1 वर्ष देवता पूजन 1 वर्ष करिता दान जे फळ होई निर्माण ग्रंथ पठने ते विडे एकदा करिता श्रवण पाप जाई जडोन देवी आरोग्य प्रदान करित्या भक्तासी निश्चये रात्री सुप्त देवी सुप्त नारायणी स्तुती महाख्यात या स्तोत्राते जो पठन करीत त्यासवे राहे मी सदा त्यासी नाही व्याघ्रभय त्यासी नाही शत्रुभय सिंह गज सर्पभय नाही त्यासी सर्वदा नाही त्यासी राजभय नाही त्यासी चोरभय नाही त्यासी युद्धभय रक्षित्या ते सर्वदा कोणी बैझोनी नावेत महासागरी प्रयाण करीत पडे चक्रवातात नाव बुडो लागतसे अथवा भयंकर युद्धात शस्त्रप्रहार होत पिशाच बाधेने पीडित महाव्यथेने पीडितसे ऐसे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण विपत्ती कितीही महान सुटे भक्त त्यातुनिया करिता फक्त स्मरण विपत्ती पडती जाण शत्रू आणि जीव हिंस्त्र
पडती पाहुनी भक्ता ते ऐसे ग्रंथासी वरदान देई दुर्गा चंडिका जान आणि पावे अंतर्धान हिमालया माझारी निर्भय होनी समस्त देव आपुले कार्य करीत पृथ्वी झाली शांत यज्ञयागे करोनिया रणांगणी जे पडत उरले असुर जे असत ते पाताळी लपत जाऊनी राहती तेथवरी ऋषी म्हणे नृपासी भगवती जगदंबा परियेसी जगत रक्षण्या कारणासी पुन्हा पुन्हा प्रकटसे हे विश्वतीच्या आधीन ती करे विश्वनिर्माण भक्ता सुख समाधान ते ओन सुखी ठेवीतसे प्रलय काळ जव होत महाकाली प्रकटत विश्वसंहार करीत ऐसे महात्म्य दुर्गेचे वाढता पापाचा भार तीच करीत असे संहार विश्वव्यापुनी सर्वत्र खेळ खेडी जगदंबा मनुष्य वर्तता सात्विक देई सौभाग्य तयाव्रत अहंकार गर्व करीत दारिद्र्य पाठी लावी तसे ऐसी दुर्गा परमेश्वरी प्रकटली जाना भूवरी तिथे पूजिता सत्वरी सौख्य प्राप्ती होतसे मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जान देवी महात्मे फलश्रुती पूर्ण द्वादशोध्याय गोडहा स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय 12 समाप्तम. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. बालसूर्या समान आरक्त ऐसे तेज अद्भुत चतुर्भुज त्रिनेत्र मुकुट अर्धचंद्राकार जो पाशांकुश हाती धरित अभय वरद मुद्रा असत ऐसा शिवा देवी ते ध्यात रहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणती रायासी देवी चरित्र तुझसी सांगितले परी एसी फलश्रुती सहित जे ती ब्रह्मांडा कारण विष्णू माया तीच जाण तिचे कारणे मोहन जग संपूर्ण जातसे त्या परमेश्वरीसी शरण मनोभावे जावे आपण ती ते आराधिता संपूर्ण सुखत्रैलोक्य होतसे भोग मोक्ष ज्ञान शक्ती देवी कृपे प्राप्त होती म्हणून आता एकचित्ती स्मरण करावे दुर्गेचे ऐकुनी मुनीचे वचन सुरत समाधी करीती नमन विरक्त मनी होऊन तप आचरिते जाहिले श्री जगदंबा प्रीत्यर्थ उभयता तप करू लागत देवी सुक्ताचे करीत पाठ जाना दोघेही काही दिवस गेल्यावर करू लागले निराहार बैसोनी एका आसनावर ध्यान करीती ते देखा 3 वर्ष ऐसे करीत दुर्गा चंडिका प्रसन्न होत म्हणे मागा निश्चित वर देण्या आले मी नृप मागे गत राज्य तैसेची भविष्य जन्मी राज्य देवी तथास्तु म्हणत दिले वरदान त्या लागी वैश्य होऊनी विरक्त देवीसी म्हणे मजप्रत आत्मज्ञान देवनी चित्त शुद्ध माझे करावे देवी म्हणे नृपासी दिले वचन तुझसी तू जिंकीसी शत्रुसी राज्य स्थिर राहे तुझे सावर्णिक म्हणू म्हणून मिळे पुढे तू ते जन्म चक्रवर्ती राजा म्हणून ख्याती पावसी निश्चये देवी म्हणे वैश्यासी तू जाशील मोक्षाशी आत्मज्ञान तुझशी प्राप्त जाण होईल मार्कंडेय म्हणे सावधान संपले देवी आख्यान देवी पावली अंतर्धान वर देऊनी दोघांसी श्री मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जान देवी महात्म्य संपूर्ण झाले पहा येथवरी हा 13वा अध्याय येथे संपले पुराण वैश्य सुरथा वरदान प्राप्त येथे जाहले स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय 13वा संपूर्णम. प्राधानिक रहस्य सप्तशती रहस्यत्रयासी नारायण ऋषी परियेसी अनुष्टुप छंद फलप्राप्तीसी जपे विनियोगा म्हणावे महालक्ष्मी महासरस्वती महाकाली दुर्गा भगवती यांची भावया कृपा प्राप्ती पठन करावे ग्रंथाचे नृप म्हणे ऋषीसी देवी महात्म्य आम्हासी सांगोनिया परियेसी उपकार केला बहुजाने आता सांगावे मजप्रत प्रधान प्रकृती रूपाप्रत कैसे आधरावे
कैसे आराधावे देवी व्रत ते मज सांगा गुरुवर्या ऋषी म्हणती राजासी बरवा प्रश्न कुसिलासी परी हे रहस्य सर्वांसी सांगो नये सर्वता महालक्ष्मी परमेश्वरी आदि कारण ईश्वरी दृश्य अदृश्य अखिलेश्वरी भरोनी राहे विश्वाते सुवर्णासमकांती शून्यातून जिची उत्पत्ती सुवर्णालंकार अंगावरती उत्कृष्ट रूप तियेचे ती शून्याते देखत म्हणे उत्पन्न करावे वस्तू जात तमोगुणात्मक चिंतित महाकाली ते प्रकटाया महामाया महाकाली ऐसी प्रकट जाहली रुंडमाडा गळा घातली अलंकार म्हणून या महालक्ष्मीसी करुणी नमन कुसे का पाचरिले म्हणून एरी म्हणे विश्व आपण निर्माण केले पाहिजे क्षुधा तृष्णा आणि निद्रा तमोगुणी प्रवृत्ती आपदा उतरावया पापभारा करणे लागे युद्धासी ऐसे तुझे कार्य बहुत जे गर्व अहंकार करीत त्या ते पाडी आसक्तीत मोहुनी टाकी तयांना ऐसे सांगू नीतीसी शुद्ध सत्व गुणेसी धारण करी रूपासी विना पाणी असेजी शुभ्र वस्त्र नेसली पुस्तक विना हाती धरली सरस्वती बुद्धी प्रकटली ऐसी पहा ते धवा तिथे महालक्ष्मी म्हणत जे सद्गुण मंडित ईश्वर भक्त गायन संगीत ऐसा लोका पाहितू नृत्य गायन वादन कवित्व लेखन विद्या साधन हे सर्व तप आधीन राहे जाणा निश्चये जे असती विरक्त ज्ञान ब्रह्म इच्छित त्यांची कृपा करून त्वरित परमार्थ त्यांचा करावा ऐसे असे तुझे कार्य सात्विक शुद्ध मोक्षाप्रत नेने मम भक्तांप्रत ज्ञानदान करून या महाविद्यावानी सरस्वती ब्राह्मी कामधेनु भारती वेदगर्भा बुद्धिमती ऐसा स्वरूपे वर्तावे महालक्ष्मी म्हणे त्याते आता निर्मुनी युगलाते या विश्वरहाटाते पुढे आपण चालवू ऐसे म्हणून ती घालली युगुलाते निर्मोनी विश्वरचना आरंभुनी विश्वनिर्माण केले हे नीलकंठ श्वेत शरीर मस्तकी जाना चंद्रकोर ऐसा निर्मिला शंकर तये वेडी ते दवा त्यांची अर्धांगिनी अक्षरा तीच ईश्वरी महेश्वरा अर्धनारी ईश्वरा ऐसी जोडी जाहली महासरस्वती सत्तेने जे युग्म होई निर्माण श्वेतवर्ण स्त्री पुरुष श्यामवर्ण ऐसा निर्माण करी देखा विष्णु कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी ऐसी नावे युग्मांची स्त्री तेचे पुरुष असत पुरुष तेची स्त्री होत निराकार साकार होत ऐसी धरली रूपे देखा ऐशा रूपाने धरून केले विश्व निर्माण यातील रहस्य जाण ज्ञाननेत्री जाणावे याहुनी काही आनिक लिहिणे न योग्य होत क्षमा प्रार्थना देवा समस्त लिखाण बंद करीतसे महालक्ष्मी महाकाली महासरस्वती महाविष्णू महादेव परब्रह्म स्थिती या गुणाते जाणती ब्रह्मस्थिती ते पावावया याचे न होई वर्णन प्रधानिक रहस्य जान निराकार साकार येथून निर्माण पहा जाहले ऐसे देवता रहस्य जानुनी सर्व अद्भुत श्री दत्त दावनी संकेत पूर्ण येथे करीतसे स्वस्ती प्राधानिक रहस्यम वैकृतिक रहस्यम त्रिविधा शक्ती मुख्य रजतम सात्विक महालक्ष्मीची रूपे प्रकट होती तीन जानपा विविध नामे त्या मिळत कार्या कारण भेद असत शर्वा शिवा चंडिका म्हणत सर्व रूपे दुर्गेची जी विष्णूची योगनिद्रा तीच महाकाली भद्रा ब्रह्मास्तवी जागृता करणे म्हणून तिच लागी मधुकैट भाते करावे हनन ब्रह्मास्तवी म्हणून महाकालीची माया पूर्ण दुस्तर असे तरावया सर्व देवता मधुन तेज निगत तेने जी स्त्री होत महालक्ष्मी मूढ म्हणत त्रिगुणात्मक प्रकृती ती ते नवदुर्गाही म्हणत मूर्तीसी 18 हात विविध आयुधे शोभत 18 हाता माझारी बाण खड्ग गदा कमळ
परशुषण शंख घंटा त्रिशूळ पाशशक्ती धनुष्य कमळ ऐसी विविध आयुधे ती पानपात्र दंड ढाल वज्र हाती अक्षमाळ कमलासनी निर्मळ परमेश्वरी राहिती ऐसी ते परमेश्वरी सर्व ईश्वरांची ईश्वरी तिथे ध्याता अंतरी सिद्ध आत्मा होतसे सत्वगुण आश्रित पार्वती देही प्रकटत तिथे सरस्वती म्हणत अष्टभुजा देवी ती बाणचक्रशूल घंटा धनुष्य मुसळ शंख आणि त्रिशूल ऐसी आयुधे तियेची तिचे करिता ध्यान सर्वज्ञता करी प्रदान ऐसी महत्वपूर्ण 3 रूपे ही दुर्गेची या 3 रूपांचे अर्चन पद्धती असे भिन्न भिन्न ते नीट समजून घ्यावे गुरु पासूनिया ते सर्व सिद्धी साधन प्राकृत ग्रंथी नये म्हणून श्री दुर्गे ते प्रार्थून गुप्त जाना ठेवी तसे सांप्रत कलिदारुण वर्ते पहा जगी पूर्ण 5,100 वर्ष पूर्ण झाली असती कलीची यैसा या कलियुगात देवता भक्तीने प्रसन्न होत म्हणून तंत्र साधन गुप्त ठेविले असे येथे हो हा अपराध म्हणून प्रार्थी क्षमा देवी लागून उदार हृदयी ती पूर्ण सारे काही जाणत असे म्हणून प्रधान्य रहस्य तैसेची वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य गरज नाही वाचण्याची 13 अध्यायापर्यंत पठन करावा हा ग्रंथ भक्तिपूर्वक जरी वाचत इच्छा पूर्ण होत असे दुर्गा सर्व लोकेश्वरी देवा लागी महेश्वरी जगताची परमेश्वरी प्रसन्न आता भावे तू स्वस्ती वैकृतिक रहस्यम मूर्ती रहस्य ओम नंदा भगवती नाम भविष्यात होई निर्माण तिचे करिता पूजन त्रैलोक्य आधीन होतसे कनक कांती दिव्य मूर्ती सुवर्ण वस्त्र धारण करेती सुवर्ण प्रभा फाकती ऐसे रूप जियेचे 4 हात श्री प्रसन्न वदन अंकुश पाश कमळ शंख सुवर्ण कमळाचे आसन ऐसे रूप जियेचे देई आनंद भक्तांप्रत म्हणून नंदा नाम घेत ऐसी पुढे प्रकट होणार आहे देवी ती या मूर्ती रहस्यात काही गुज ऐसे असत जे प्रकट करणे प्रस्तुत होणार नाही या ग्रंथी म्हणून देवीसी प्रार्थना मूर्ती रहस्य ठेविले जाण ती करुणामयी पूर्ण अंतराते जाणतसे दुर्गा लक्ष्मी शिवा शांता सरस्वती अपराजिता पार्वती जगदंबा माता ग्रंथा माझ्या राहितू माहेश्वरी परमेश्वरी अखिलेश्वरी निखिलेश्वरी सर्व ईश्वरांची ईश्वरी ग्रंथा माझी राहितू परब्रह्म परमात्मा चैतन्य विराट स्वरूपात्मा सर्वशक्तीचा मूळ आत्मा ग्रंथा माझी राहितू मार्गशीर्ष शुक्ल पक्षात अनुवाद हा प्राकृत होई पहा समाप्त दुर्गा देवी कृपेने शके 1919 ईश्वरनाम संवत्सरास दत्तावधूत अनुवादास दुर्गा आज्ञे करीतसे काही ऐसे अस्ति श्लोक जे अश्लाघ्य सांप्रत देवी क्षमा मागुनी त्याते वर्जिले असे येथे हो या कलियुगा भीतरी स्तुती हेची पूजा ईश्वरी म्हणून ग्रंथातरी आदरे लक्ष ठेवावे पठन करिता दिव्य ग्रंथ देवी स्वप्नात येत मार्गदर्शन करीत ऐसा दिव्य ग्रंथ हा केवळ एक पारायण करावे महानिशी जाण ऐसे करिता 7 दिन दुर्गा कृपा होतसे दुर्गा दुर्गार्ती हारिणी ऐसे वर्णिले वेदपुराणी त्या दुर्गे ते स्तवनी कल्याण करावे आपुले कुलदेवतादी दोष ग्रहबाधा पीडा समस्त होई दारिद्र्याचे नाश पठन मात्रे ग्रंथाच्या होतील सर्व इच्छा पूर्ण योग साधना निर्वाण समाधीचे साधन तेही दुर्गा दावी तसे भक्ती ज्ञान शांती सामर्थ्याची होय प्राप्ती सर्व संशय निवृत्ती दुर्गा कृपा होतसे ही दुर्गेची वाङ्मय मूर्ती प्रकटली पहा येत प्रती श्री दत्तजीची आरती करीत राही सर्वदा असो संपला ग्रंथ दुर्गेची आज्ञा घेत दत्तावधूत आपले चित्त देवी चरणी वाहतसे स्वस्ती श्री दुर्गा सप्तशती तिन्ही लोकी जिची कीर्ती ती देवी भगवती पाव तुम्हा आम्हा ते स्वस्ती मूर्ती रहस्य
स्वस्ति दुर्गा सप्तशती ग्रंथ समाप्तम्।